आज आपण नवीन करारातून गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 ही वचनं आपण ऐकूयात. गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 ही वचनं आपण ऐकूयात. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रिय दमन हे आहेत. आपण पाहतो की उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायात आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जलावर पवित्र आत्मा तळपत होता. संपूर्ण सृष्टीच्या अगोदर पवित्र आत्मा, सृष्टीची निर्मिती होण्याच्या अगोदर पवित्र आत्मा हा जलावर तळपत होता. पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे. देव त्रैक्य देव आहे. ट्रिनिटी ऑफ गॉड, पिता परमेश्वर, पुत्र येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हा त्रैक्य देव आहे. देव पिता म्हणून तो निर्माता आहे आणि देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आपला उद्धारकर्ता म्हणजे तारणकर्ता आहे. देव पवित्र आत्मा म्हणून आपला मार्गदर्शक आहे. जर आपण या मेणबत्तीची उपमा त्रैक्य देवाला दिली तर मेणबत्तीमध्ये 3 गोष्टी आहेत: मेण, वात आणि ज्योत. या तिघांचं जे एकता आहे ही एकात्मतेत विविधता आहे. अगदी त्याचप्रमाणे आपला त्रैक्य देव आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पाणी, बर्फ आणि पाण्याची वाफ हे देखील 3 भिन्न जरी असले तरी ते एक आहेत. आणि म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जरी 3 दिसायला व्यक्ती असतील, 3 असतील, परंतु ते एकच आहेत. आणि हा पवित्र आत्मा अगदी प्रारंभीच्या आधी उपस्थित होता. पवित्र आत्मा हा येशू ख्रिस्ताच्या सृष्टीच्या वेळी देखील उपस्थित होता. येशूचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतराच्या रूपाने उतरलेला आपण पाहतो. आणि त्यानंतर योहान 16:7 मध्ये आपण पाहतो, तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. हा कैवारी म्हणजे कोण आहे? तर हा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा हा सर्वत्र आहे. पवित्र आत्मा हा सत्य प्रगट करणारा आहे. पवित्र आत्मा हा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण करणारा आहे. पवित्र आत्मा आम्हाला पश्चाताप करायला शिकवतो. पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या जवळ राहण्यास शिकवतो. अतिशय कठीण काळ जर आमच्यावर असेल तर त्या कठीण काळात देवावर विश्वास ठेवण्यास पवित्र आत्मा आम्हाला सक्षम करतो. पवित्र आत्मा हा आध्यात्मिक शक्तींचा दाता आहे. जर प्रेषितांची कृत्य याचा 1 अध्याय आणि 8वं वचन जर आपण वाचलं तर येशू घोषित करतो, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. आणि म्हणून आज मी सुरुवातीलाच गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळे आहेत आणि प्रीती हे प्रथम फळ आहे. पवित्र आत्म्याचं प्रथम फळ आहे प्रीती. आणि आज आपण या प्रीतीवर मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रियांनो, आपण लहानपणापासून पहिलंच वचन पाठ करतो आणि संडे स्कूलमध्ये देखील, शाब्बात शाळेमध्ये अनेक छोटे लेकरं, अगदी 1-2 वर्षाचे लेकरं सुद्धा अगदी त्यांच्या बोबड्या बोलामध्ये बोलतात, देव प्रीती आहे.
योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 7 आणि 8 वचन मी वाचत आहे. आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. आणि म्हणून आम्ही पहिलं वचन जे शिकतो शाब्बात शाळेमध्ये गेल्यानंतर, की देव प्रीती आहे. देव स्वतःच प्रीती आहे. प्रीती करणं हे एक कर्तव्य आहे. आणि योहान सामान्य प्रीतीबद्दल बोलत नाही, तर देवामध्ये ज्यांचा नवा जन्म झालेला आहे त्यांच्यामध्ये जी प्रीती असते त्या प्रीती संबंधाने योहान आम्हाला या अध्यायामध्ये सांगत आहे. प्रीती देवापासून उगम पावते आणि प्रीतीचा स्रोत स्वतः देवच आहे, कारण देवच प्रीती आहे. प्रीती हा देवाचा स्वभाव आहे. प्रेम करणं हा देवाचा स्वभाव आहे. सर्वात प्रथम आपण पाहतो की आम्ही पापी असताना आम्हासाठी देवाने आमच्यावर प्रीती केली. त्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी पाठवलं, आणि यासाठी की आम्हास जीवन प्राप्त व्हावे. आम्ही मेलेलो होतो, आम्ही मृत झालेलो होतो, परंतु आम्हाला जीवन देण्यासाठी प्रभू येशू मानव रूपाने या भूतलावर आला. आणि आम्ही दोषी होतो, आम्ही पापी होतो. रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही, म्हणून देवाने आमच्यावर प्रीती केली आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमच्या पापासाठी त्या वधस्तंभावर खिळला गेला, मारला गेला. आणि त्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. जर आपण पाहिलं तर आमच्या ठाई काही चांगुलपण होतं का, की देवाने आमच्यावर एवढी प्रीती करावी? आम्ही फार चांगले वागत होतो का? आमच्या ठाई खूप चांगले गुण असे होते का? नाही प्रियांनो. आम्ही दुष्ट असताना, आम्ही वाईट असताना देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे. तुमच्या आणि आमच्या पापाचं प्रायश्चित्त व्हावं म्हणून त्याने स्वपुत्राला या भूतलावर पाठवलेलं आहे. आणि मग योहान पुढे 11व्या वचनात लिहित आहे, प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आज आमच्या ठाई कोणतंही चांगुलपण नसताना, आम्ही वाईट असताना देवाने आमच्यावर प्रीती केली. आज आम्ही त्याचे शत्रू होतो प्रियांनो, देवाचे आम्ही शत्रू होतो, परंतु देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे. आणि कशी प्रीती केली? तर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावर खिळला गेला, मारला गेला, आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्याने खुला केला. आणि मग पुढं तो म्हणत आहे, त्याने पहिल्यांदा आमच्यावर प्रीती केली, आणि मग पुढं तो म्हणत आहे की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. कारण देवाला कुणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावते. आम्ही कुणीच देवाला पाहिलेलं नाहीये, परमेश्वराला आम्ही पाहिलेलं नाही. आणि जर आम्ही न पाहिलेल्या देवावर प्रीती करतो तर जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करल तर तो लबाड आहे. आज आम्ही ज्या देवाला पाहिलेलं नाही त्याच्यावर आम्ही प्रीती करत आहोत, मग खरंच देवाची प्रीती आमच्या ठाई आहे काय? आणि मग पुढे योहान म्हणत आहे, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो
लबाड आहे. पहा प्रियांनो, आज आम्हाला वचन सांगत आहे की आम्ही म्हणतो आम्ही देवावर खूप प्रेम करतो, माझं देवावर फार प्रेम आहे, आणि आम्ही आमच्या बंधूचा द्वेष करतो, तर आम्ही लबाड आहोत. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही, त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणं शक्य नाही. जर आमच्या समोर आमचा बंधू आहे आणि आम्ही त्याच्यावर जर प्रीती करू शकत नाही, तर न पाहिलेल्या देवावर आम्ही कशी प्रीती करणार? आज आमच्या ठाई देवाची प्रीती आहे का? आज पुष्कळ वेळा असं होतं की आम्ही आमच्या प्रिय बंधूंना, भगिनींना समोर आल्यावर आम्ही खूप अगदी प्रेमाने बोलतो, प्रेज द लॉर्ड, खूप तोंडावर गोड बोलतो. आम्ही एकमेकांची विचारपूस करतो, आणि त्यानंतर जेव्हा आमची पाठ फिरते, एकमेकांकडून आम्ही विभक्त होतो, तेव्हा लगेचच आमच्या मुखामध्ये त्या एकमेकांच्या बंधूबद्दल आमची निंदा सुरू होते. आम्ही एकमेकांबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतो. एकमेकांच्या आम्ही दुर्गुणांवर बोट ठेवतो प्रियांनो, आणि हीच गोष्ट आमची चुकते. मग खरोखर आज आम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रभूची प्रीती आमच्या ठाई आहे काय? जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवर देखील प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. जर परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, तर आम्हाला परमेश्वरावर देखील प्रेम करायचंय, आणि आम्हाला आमच्या बंधूवर देखील प्रेम करायचं आहे. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 9वं वचन आहे, कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस, या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात आहे. पुढे आम्हाला देव आज्ञा करत आहे की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. म्हणजे ज्या गोष्टीतून अप्रीती दिसते अशा गोष्टी आपण करू नयेत, असं पौल आम्हाला ह्या वचनातून सांगत आहे. रोमकरास पत्र 13वा अध्याय आणि 9व्या वचनात. आणि त्या गोष्टी म्हणजे या सर्व 10 आज्ञांमधल्या काही आज्ञा आहेत. त्या गोष्टी म्हणजे व्यभिचार, खून, चोरी, लोभ, अशा गोष्टी करू नयेत, ही आज्ञा आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. प्रीती एखाद्याचे अंग उघड करीत नाही, पण अनिती तसे करते. प्रीती दुसऱ्याचा जीव घेत नाही, पण खून करण्याने जीव घेतला जातो. प्रीती दुसऱ्यांच्या वस्तू चोरत नाही, पण लबाडी ते चोरण्यास भाग पाडते. प्रीती दुसऱ्याचा न्याय करीत नाही, पण खोटी साक्ष दिली म्हणजे अन्याय होतो. प्रीती विपरीत गोष्टींना मान्यता देत नाही. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, उलट ती दुसऱ्याचे हितच करते, असं पौल आम्हाला सांगत आहे. म्हणून तो म्हणत आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आम्ही आमच्या शेजाऱ्यास जिव्हाळा दाखवला पाहिजे. आमच्या जीवनातून दयाळूपणा दाखवला पाहिजे. आम्ही परीक्षण करू की आमचं नातं आमच्या शेजाऱ्यांबरोबर कसं आहे. आमच्या मनामध्ये त्या शेजाऱ्याबद्दल द्वेष आहे का? आमचं शेजाऱ्यासोबत पटत नाही का? आमचं भांडण आहे का? आमचा मत्सर आहे का? आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर चढाओढ करतो का? जर शेजाऱ्याचा कचरा जर आमच्या दारात आला, किंवा त्याने गाडी धुतली आणि त्या गाडी धुतल्याचं पाणी जरी आमच्या दारामध्ये आलं, तर आम्ही ताबडतोब त्या शेजाऱ्याला भांडण्यास तयार असतो. आणि देव आम्हाला शिकवत आहे की तुम्ही जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आम्ही आमच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही सकाळी तयार होताना आरशात पाहतो आणि आम्ही आमचं प्रतिबिंब पाहून आम्ही आमच्यावर फार प्रेम करतो. जसं आम्ही आमच्यावर प्रेम करतो तसं आम्ही आमच्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे, हे देव आम्हाला सांगत आहे.
पहिले पेत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. आम्हाला पुन्हा आज्ञा दिलेली आहे की सर्वांवर एकनिष्ठेने प्रीती करा. प्रीतीमुळे दुसऱ्याचे दोष काढले जात नाहीत, तर प्रीतीमुळे सर्व दोष झाकले जातात. वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रीती पापाची रास झाकते, म्हणजे पाप दूर करते असं नाही, तर आम्ही कुरकुर न करता आम्ही एकमेकांचा पाहुणचार केला पाहिजे आणि त्यातून आपली खरी प्रीती दिसून येते. पहिले योहान 4था अध्याय आणि 19वं वचन आम्हाला सांगत आहे, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. प्रथम आपण पाहिलं की देव आमच्यावर प्रीती करत आहे, त्यानंतर आपण देवावर प्रीती केली पाहिजे, आपण आपल्या बंधूवर प्रीती केली पाहिजे, त्यानंतर आपण पाहिलं की आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे आणि पुढे आपण पाहिलं की आम्ही एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती केली पाहिजे. आणि आता पहिले योहानाचं पत्र 4था अध्याय आणि 19व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की जग आणि जगातल्या गोष्टींवर तुम्ही प्रीती करू नका. 10 आज्ञामध्ये आम्हाला शेजाऱ्यावर प्रीती करायला सांगितलेली आहे. आता आपण पाहत आहोत की या जगामध्ये आम्ही उपरी आहोत. आमचं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गाचं आहे. आम्ही थोड्या काळासाठी या जगात राहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गात जागा तयार करण्यास गेलेला आहे आणि म्हणून आम्हाला वचन सांगत आहे की जग आणि जगातल्या गोष्टीवर तुम्ही प्रीती करू नका. या जगामध्ये काय आहे तर या जगामध्ये देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराविषयीची फुशारकी ही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि म्हणून आम्हाला वचन सांगत आहे की जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर आपण पाहिलं पहिले करंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि यामध्ये संत पौल दुर्गुणांविरुद्ध प्रीतीचं मोल सांगत आहे की सर्व दुर्गुण, त्या दुर्गुणांच्या समोर प्रीतीचं महत्त्व किती आहे हे या वचनामध्ये संत पौल आम्हाला विदित करत आहे. आणि तो सांगत आहे की प्रीती सहनशील आहे, ती परोपकारी आहे. सहनशील म्हणजे काय? सर्व काही सहन करणारी, कठीण परिस्थितीमध्ये धीर धरण्यास शिकवणारी ही प्रीती आहे. परोपकार म्हणजे काय? तर कृतिशील चांगुलपणा, दुसऱ्याचं हित करणं, यामध्येच परोपकार असं म्हटलेलं आहे. प्रीती हेवा करत नाही तर उलट इतरांची वृद्धी व्हावी, वाढ व्हावी हे सन्मानाद्वारे पाहते. प्रीती बढाई मारत नाही, ती फुगत नाही, कारण ती देवाची देणगी आहे. म्हणून आम्ही मनुष्याने बढाई मारू नये. पवित्र आत्म्याचं दान देवच देतो. आम्हाला सर्वांना पवित्र आत्म्याचं दान आहे आणि हे दान परमेश्वरानेच आम्हाला दिलेलं आहे. म्हणून मी प्रार्थना केली आणि अमुक अमुक व्यक्ती माझ्या प्रार्थनेने बरा झाला. मी प्रार्थना केली आणि मी या व्यक्तीमधून दुष्ट आत्मा काढला. हा जो मी आहे ना, हा मी आम्हाला नको आहे प्रियांनो. हा देवाला सुद्धा हा मी नको आहे, कारण देवाने पवित्र आत्म्याचे कृपादान दिलेले आहे. तिथे ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस त्या ठिकाणी देव कार्य करतो आणि पवित्र आत्मा आम्हाला आध्यात्मिक शक्ती पुरवतो. पवित्र आत्म्याचं दान देवच देतो आणि म्हणून कुणीही त्या संबंधाने बढाई मारू नये. मग ते दान कितीही मोठे असले तरी कुणीच त्या ठिकाणी बढाई मारू नये. प्रीती
प्रीती गैरशिस्त वागत नाही. जो प्रीतीने वागतो तो दयाळू असतो आणि तो इतरांना समजून घेतो. आज आम्हाला सुद्धा ह्या प्रीतीचे सर्व गुणवैशिष्ट्ये आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रीती स्वार्थ पाहत नाही, इतरांवरती उपकार करते. प्रीती चिडत नाही, उलट ती अपमान सहन करते, गिळून घेते. आज आम्हाला कुणी काही बोललं तर आम्हाला किती लवकर राग येतो, आम्ही किती लवकर चिडतो. परंतु जर आमच्यामध्ये हे प्रथम फळ, पवित्र आत्म्याचं प्रथम फळ जर प्रीती असेल, तर प्रीती चिडत नाही, प्रीती अपकार स्मरत नाही, ती दुसऱ्यांसंबंधी अढी बाळगत नाही. आम्ही मात्र आमच्या अंतःकरणात अनेक व्यक्तींच्या विरोधात अढी बाळगून आम्ही उभे असतो. मी त्याच्या संगती बोलणार नाही, माझं त्याच्या वाचून काहीच अडत नाही, मी कशासाठी स्वतःहून बोलणार. त्याने असं केलं होतं मागच्या वेळेस, त्याने माझा अपमान केला होता. अशी मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अढी बाळगून आम्ही त्या व्यक्तीसोबत बोलत नाही. आम्ही चिडतो, परंतु आम्हाला वचन सांगत आहे की प्रीती चिडत नाही, उलट ती अपमान गिळते, ती अपकार स्मरत नाही, ती दुसऱ्या संबंधी अढी बाळगत नाही. पुढे आम्हाला वचन सांगत आहे, प्रीतीमध्ये ढोंग नसते. आज अनेक लोक अतिशय इतके गोड बोलतात, खूप अगदी त्यांच्या ओठातून मध पाझरत असतो आणि त्यानंतर त्यांच्याच अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीच्या बाबतीत अतिशय द्वेष असतो, खूप राग असतो. ती व्यक्ती पुढं जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीचे अगदी खेकड्यांची प्रवृत्ती त्या व्यक्तीमध्ये असते, त्याचे पाय मागे ओढण्याचं काम ती करत असते. परंतु ज्याच्या ठायी प्रीती आहे त्याच्यामध्ये कधीच ढोंग नसते. प्रीती अनितीत आनंद मानत नाही, तर ती सत्यासंबंधी आनंद मानते आणि प्रीती सर्व गोष्टी धीराने सहन करते. हा पवित्र आत्म्याचं जे हे पहिलं फळ आहे प्रीती, ही प्रीती सर्व काळ टिकणारी आहे आणि म्हणून पौल सांगतो की जी इतर दानं आहेत ती दानं तात्पुरती आहेत, परंतु प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. मत्ते 7 आणि 17, 18 आणि 19 हे 3 वचन जर आपण वाचले, प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते, वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळं येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. आज प्रियांनो, आमच्या जवळ हे फळ असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं आणि वाईट झाडाला वाईट फळ येतं. जर आमच्या जीवनामध्ये आमच्या झाडाला जर चांगलं फळ नाही तर ते झाड तोडून अग्नीत टाकण्यात येतं. जर आमच्या ठायी प्रीती नाही तर आम्ही वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज अशी आहोत. आम्हाला कुठं टाकलं जाईल? निश्चितच नरकात टाकलं जाईल. अग्नी कुठे आहे? नरकात आहे. त्या ठिकाणी अग्नी आहे, रडणे आहे, दातखाने आहे. जर आमच्या जीवनामध्ये चांगलं फळ नाही तर आम्हाला तोडून अग्नीत टाकण्यात येणार आहे. आणि जर आमच्या जीवनामध्ये चांगलं फळ आहे तर निश्चित आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत प्रियांनो. आणि म्हणून आज आपण परीक्षण करूयात आमच्या जीवनाचं की प्रभू, आज तू जी प्रीती माझ्यावर केलीस ती प्रीती माझ्या ठायी आहे काय? प्रीती हे प्रथम पवित्र आत्म्याचं फळ आहे. हे फळ माझ्या जीवनामध्ये आहे काय? मी इतरांवर प्रीती करत आहे का? देवा, मी तुझ्यावर प्रीती करत आहे का? मी माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करत आहे का? मी माझ्या बंधूवर प्रीती करत आहे का? अबोल ही प्रीत माझी, अबोल ही प्रीत माझी ख्रिस्ता तयावरी, तव गुणगान कराया मुख माझे न धजवी. तू दिधले मजला आज सर्व काही, तू दिधले मजला आज सर्व काही,
सुवार्ता तव सांगाया, मी वाट कशाची पाही. दे धैर्य आज मला, दे धैर्य आज मला जगा सांगाया, ख्रिस्ता परी नाही कोणी खरी प्रीती कराया. ख्रिस्ता परी नाही कोणी खरी प्रीती कराया. आज खरोखर आपण परमेश्वराकडं धैर्य मागूयात की प्रभू तुझी सुवार्थ सांगायला आज मला धैर्य दे. आणि ख्रिस्ता तुझ्यासारखी खरी प्रीती करणारा या जगामध्ये कुणीच नाही देवा. तुझ्या ठाईच खरी प्रीती आहे. कारण वचन आम्हाला शिकवत आहे देव प्रीती आहे. परमेश्वर करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन आमेन.